करवीर निवासिनी आई अंबाबाई आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी झोपाळ्यावरती विराजमान झालेली आहे। या सोहळ्याला अक्षय तृतीयेची चैत्री हिंदुळा पूजा किंवा दोलोत्सव असं देखील म्हणतात। हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी अंबाबाई मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे आणि याच दोलोत्सवानिमित्त मंदिरामध्ये कसं वातावरण आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। की एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि याच अक्षय तृतीयाच्या निमित्तानं करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला आज सकाळपासूनच भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहेत। मी सध्या त्याच मंदिर परिसरामध्ये उभा आहे आणि आपण पाहताय राज्यभरातून आणि देशभरातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। आता दुपारची वेळ झालेली आहे त्यामुळे अर्थातच काही प्रमाणात गर्दी जी आहे ती कमी झाली असली तरी सकाळपासून रांगा लावून या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत। भाविकांसाठी मंडप उभारण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी भाविकांना सावलीची व्यवस्था ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच आज मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। दुसरीकडे जर बघितलं तर आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं या ठिकाणी गरुड मंडपच्या ठिकाणी दोलोत्सव असतो आणि त्याच दोलोत्सवाची तयारी देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे गरुड मंडपाचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सागवानी खांबांवरती उभारण्यात आलेला हा गरुड मंडप खरं तर काम जे आहे ते सुरू असल्यामुळे सध्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि आज सायंकाळी याच ठिकाणी दोलोत्सव जो आहे तो समारंभ पार पडणार आहे। त्यामुळे निश्चितच आई अंबाबाईची उत्सव मूर्ती जी आहे ती झोपाळ्यामध्ये विराजमान होत असते आणि त्या ठिकाणी झुल्यावरती बसलेली आई अंबाबाईची मूर्ती देखील अनेकांना पाहायला मिळते। तोच दोलोत्सव आज सायंकाळी होणार आहे। मात्र आज सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं भाविकांच्या सोयीसाठी नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आई अंबाबाईचं दर्शन घेत आहेत। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया आणि त्याच निमित्तानं सकाळपासूनच मंदिर परिसर जो आहे तो गजबजून गेल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। आज 3.5 मुहूर्तापैकी आज मुहूर्त आहे आणि आज करवीर क्षेत्रामध्ये आई अंबाबाईचं दर्शन तर आम्ही रोज घेत असतो, पण आजचं हे जे मुहूर्त आहे तो कुठलाही करवीरकर सोडू शकणार नाही। म्हणून आई अंबाबाईच्या चरणी आम्ही आज आलो आहे आणि आई अंबाबाईच्या चरणी आम्ही आज चांगल्या पद्धतीनं नतमस्तक होऊन आमचा परिवार आमचं सुखी राहू दे म्हणून आई अंबाबाईची आम्ही प्रार्थना करण्यात आलो आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। मी स्वतःला भाग्यवान समजते की मी अंबाबाईला दररोज येते, पण आज अक्षय तृतीया असल्यामुळे मी माझ्या वडिलांसोबत मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले आहे। अंबाबाईचं मंदिर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक मानलं जातं आणि आम्ही कोल्हापूरकर खूप भाग्यवान आहोत की आम्ही इथे जन्मास आलो।